महायुतीतला नाशिक लोकसभेचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे, कारण की भुजबळांनी आता नाशिक लोकसभेमधून माघार घेतलेली आहे। त्यामुळे गोडसेंचा पुढचा मार्ग मोकळा झालाय। भुजबळांची माघार, गोडसेंचा मार्ग मोकळा। नाशकात महायुतीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर। जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। मला असं वाटतं का यामध्ये मुख्यतः ही जागा शिवसेनेचीच होती, परंतु केंद्रीय मंत्री अमित शाह असतील यांच्याकडून आग्रह धरला जात होता की या ठिकाणी भुजबळ साहेबांनी लढावं। मला असं वाटतं हाच एक मुख्य विषय होता आणि तो सुटलेला आहे आणि म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेची असल्या कारणानं आम्हाला विश्वास आहे की ही जागा शिवसेनेला सुटेल। नाशिक लोकसभेतून भुजबळांनी माघार घेतली आहे, त्यामुळे आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नाशिक लोकसभेचा तिढा, महायुतीतला तिढा गेले अनेक दिवस कायम होता, मात्र आता भुजबळांच्या माघारीमुळे हा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे।